नमस्कार मित्रांनो. शरीर अनामय तर जीवन सुखमय. मित्रांनो, प्रेम ही मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर आणि हळवी भावना मानली जाते. आपल्या साहित्यात बऱ्याचशा कवींनी, लेखकांनी यावर भरभरून लिहिलेलं आहे. परंतु तुम्हाला माहिती का मित्रांनो, ज्या भावनेला आपण प्रेम समजतो, ज्या मनाचे आपले खेळ समजतो, मेडिकल सायन्स त्याला बदलत्या रसायनांची मेंदूमधील बदलत्या रसायनांची एक वेगळी मालिका समजत असते. हो मित्रांनो, आज आपण ह्या प्रेमामागील रंजक विज्ञानाबद्दल जाणून घेऊया. आणि ज्या वेळेला ह्या प्रेमात नकार मिळतो किंवा ह्याच्यात अपयश होतं, त्यावेळेला मानवी मनामध्ये कशा पद्धतीने बदल होतात, तो त्या सिच्युएशननुसार कशा पद्धतीचे रिॲक्शन देतो आणि त्यावर होमिओपॅथी काय सांगते याचा थोडक्यात वेध घेऊया. मित्रांनो, ज्या वेळेला दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात, त्यावेळेला त्यांच्या मेंदूमध्ये काही रसायनं निर्माण होतात. जसं की सर्वात महत्त्वाचं एक रसायन आहे, त्याचं नाव आहे फिनाईल इथाईल अमाइन, PEA, की ज्याला विज्ञानामध्ये लव ड्रग किंवा प्रेमाचा रेणू देखील म्हणतात. ज्या वेळेला कुणी व्यक्ती कुणाकडे जेव्हा आकर्षित होतो, त्यावेळेला त्यांच्या मेंदूत ह्या पद्धतीचे रसायनांची फार प्रचंड प्रमाणात त्याची निर्मिती होत असते. त्याचे लक्षणं म्हणजे हृदयात ठोके वाढणे किंवा पोटामध्ये फुलपाखरू उडल्यासारखा एक आनंदाच्या तरंग निर्माण होणे आणि परस्पर आकर्षण निर्माण होणे. शक्यतो जे पौगंडावस्थेतली जे पिढी असते, जे तरुण मुलं असतात, त्यांना जे लव्ह इन फर्स्ट साईट किंवा फर्स्ट टाईम अशा ठिकाणी ही भावना जास्त तीव्रता असते. अशा ठिकाणी हे रसायन फार तीव्रतेने सिक्रेट होत असतं, खास करून ह्या वयामध्ये, किशोरवयीन अवस्थेमध्ये. त्यानंतर एक दुसरा हार्मोन आहे, रसायन आहे, ज्याचं नाव आहे डोपामाइन. ह्या डोपामाइनमुळे मेंदूमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं सिच्युएशन निर्माण होत असते. तिसरं आहे ऑक्सिटोसिन, ज्यामुळे नात्यांमध्ये दृढता आणि परस्पर विश्वास निर्माण होत असतो. आणि एक रसायन आहे ज्याचं नाव आहे सिरोटोनिन. याची मात्रा कमी झाली तर सतत त्या व्यक्तीचाच विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. मित्रांनो, ह्या रसायनाची मालिका मेंदूमध्ये अतिशय गोड नशेसारखी असते, ज्यामध्ये बुद्धीच्या विचारांपेक्षा भावनांचे विचार फार तीव्र झालेले असतात. परंतु प्रश्न केव्हा निर्माण होतो, ज्या वेळेला ह्या प्रेमामध्ये अपयश येतं किंवा नकार मिळतो. त्यावेळेला त्या व्यक्तीनुसार किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार, परिस्थितीनुसार एक कॉर्टिसॉल नावाचं एक रसायन तयार होतं, ज्याच्यामुळे तो तणाव निर्माण होतो आणि मग तो एकतर तो डिप्रेशनमध्ये जातो, नैराश्यात जातो, किंवा तो अतिशय क्रोधी होतो किंवा फार त्याला राग येतो. हे ज्या त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावावर ते अवलंबून असते. हल्ली मित्रांनो, आपण सोशल मीडियामध्ये किंवा आपण आपल्या अवतीभोवती अशा बऱ्याचशा घटना बघत असतो की प्रेमभंगामुळे कोणी आत्महत्या केली किंवा कुणी कुणाला मारलं किंवा कुणी कुणाला संपवलं. अशा बऱ्याचशा घटना आपण आपल्या अवतीभोवती ऐकत असतो, बघत असतो. अर्थात त्याला बऱ्याचशा घटना कारणीभूत असतात. खरं तर हा एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे मानवी मनाचा. आजही भारतामध्ये मानसिक आजारावर, सायकोलॉजिकल आजारावर एवढी जागरूकता निर्माण झालेली नाही आहे. होमिओपॅथी शास्त्र हे फक्त मानवी शरीरावर काम करत नाही, तर मानवी मनावर आणि ह्या बदलत्या भावनांवर अतिशय प्रभावीपणे कार्य करते. होमिओपॅथीमध्ये ज्या वेळेला कुणी असा व्यक्ती प्रेमभंगातनं किंवा अशा आघातातून जात असतो, त्यावेळेला त्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं निर्माण होतात त्याच्या स्वभावानुसार. होमिओपॅथीमध्ये या लक्षणांचा आणि त्या व्यक्तीचा पूर्णपणे अभ्यास करून त्यावर उपचार दिले जाते, त्यावर योग्य मेडिसिन दिली जात असते. काही लक्षणं आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो. एक लक्षण आहे एलिमेंट फ्रॉम बॅड न्यूज लव डिसअपॉइंटिंग. म्हणजे प्रेमामध्ये काही नकार ऐकला किंवा काही अपयश आलं, तर त्या व्यक्तीला त्याच्या मनात आणि त्याच्या शरीरामध्ये एक वेगवेगळे बदल व्हायला लागतात. एक दुसरं एक लक्षण आहे
सुसायडल डिस्पोजिशन, लव डिसअपॉइंटिंग, म्हणजे ही व्यक्ती प्रेमभंगामुळे आत्महत्याचे विचार किंवा आत्महत्या देखील करून टाकतात. दुसरा आहे होमिसायडल डिस्पोजिशन, लव डिसअपॉइंटिंग, म्हणजे अशा व्यक्तींना समोरच्या पार्टनरला मारण्याचे इम्पल्स निर्माण होतात किंवा त्यांना स्वतः ही माझी नाही तर कोणाचीच नाही अशी भावना निर्माण होतात, तीव्र भावना निर्माण होतात. एक अँगर इम्पल्सिव्ह नावाचं एक लक्षण आहे ज्याच्यामुळे त्याला अतिशय क्रोध निर्माण होतो त्या सिच्युएशनचा, त्याला असे एक इम्पल्स येतो आणि त्या आवेगामध्ये तो व्यक्ती काहीही करून टाकतो. त्याचा स्वतःवरचा कंट्रोल पूर्णपणे सुटलेला असतो. अशा वेगवेगळ्या लक्षणं आहेत की ज्या प्रेमातून निर्माण होत असतात, प्रेम नावाच्या भावनेतनं निर्माण होत असतात. मित्रांनो, यावर योग्य होमिओपॅथिक उपचार आणि औषधी उपलब्ध आहे ज्याने पुन्हा तो व्यक्ती सरळ संतुलन, याचे ते रसायनं जागेवर आले की ते व्यक्ती पुन्हा संतुलित होऊन योग्य आरोग्यदायी जीवन जगू शकतात. मित्रांनो, आयुष्यात प्रेम ही फार सुंदर आणि फार जबरदस्त ऊर्जा आहे जीवन जगण्याची. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर दयाभाव दाखवतो, तो कधीच इतरांना त्रास देण्याचा विचार करत नाही किंवा त्याच्या डोक्यातही असे विचार येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार स्वीकार भाव निर्माण होणं फार गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवती असे कोणी लोक असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना योग्य समुपदेशन किंवा त्यांना योग्य होमिओपॅथिक उपचारात देण्याची गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला माझे विचार कसे वाटल्यास तुम्ही नक्कीच मला ते कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.